त्र्यंबकेश्वर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी योगेश दिघे यांची बिनविरोध निवड. त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी योगेश दिघे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी चेअरमन निवृत्ती कोठुडे यांनी राजीनामा दिल्यानंतर चेअरमन पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीत चेअरमन पदासाठी योगेश दिघे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करण्यात आले. यावेळी पीठासन अधिकारी म्हणून माधव सोनवणे यांनी काम पाहिले. निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन योगेश दिघे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन आरती अडसरे, ज्येष्ठ संचालक संपतराव सकाळे, संचालक उमेश सोनवणे, लक्ष्मीकांत थेटे, अरुण दाते, मोहन लोहगावकर, पंढरीनाथ कडलग, अंजू गंगापुत्र, आशुतोष महाजन यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचं माजी संचालक युवराज कोठुळे, खरेदी विक्री संघाचं संचालक दिलीप चव्हाण, माजी नगराध्यक्ष पिंटू तुंगार, किरण आडसरे आदी उपस्थित होते. यावेळी संचालक उमेश सोनवणे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभाराचा प्रश्न उपस्थित करत गेल्या 9-10 वर्षांपासून त्र्यंबकेश्वर विविध कार्यकारी सोसायटीचा कर्जपुरवठा बंद असल्यानं गोरगरीब शेतकरी अडचणीत आले असल्याचं सांगितले. शेतकऱ्यांना पुन्हा सुरळीत कर्जपुरवठा मिळणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केले. ज्येष्ठ संचालक संपतराव सकाळे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्ज वाटप आणि कर्ज वसुलीच्या प्रश्नावर भाष्य केले. सक्षम नसलेल्या कर्जदारांना मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप झाल्यानं कर्ज वसुलीवर परिणाम झाला असून वेळोवेळी जाहीर झालेल्या कर्जमाफीच्या योजनांमुळेही कर्ज वसुलीची प्रक्रिया प्रभावित झाल्याचं त्यांनी सांगितले. लक्ष्मीकांत थेटे यांनीही शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जपुरवठा तातडीनं सुरळीत करण्याची मागणी केली. तर युवराज कोठुळे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्थिती बिघडण्यामागे नेमके कारण काय आणि त्याला जबाबदार कोण याचा विचार शेतकरी करत असल्याचं सांगितले. नवनिर्वाचित चेअरमन योगेश दिघे यांच्याकडून सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत कर्जपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमास सोसायटीचं संचालक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.